मस्तपैकी पालकाची खिचडी करूया। त्याच्यासाठी एक चमचा तेल घातलं, जिरं मोहरी घातली आणि इथे एक बडीशेप घालणार आहे मी। बडीशेपची चव या खिचडीला खूप छान लागते। त्यानंतर थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, दालचिनी लवंग मिरे आणि अख्खी वेलची। हे सगळं तेलात परतवून घेतलं। त्यानंतर इथे जे आहे तो 1 कप चिरलेला पालक मी घालते आहे। पालक थोडा 1-2 मिनटं परतून घ्यायचा। अर्धा तास धुवून ठेवलेले डाळ तांदूळ घेतलेले आहेत। 1 कप तांदूळ आणि अर्धा कप डाळ घेतलेली आहे। हे मिक्स करून घेतलं। इथे मी मसुराची डाळ घेतलेली आहे, कोणतीही डाळ घेतली तरी चालेल। त्यानंतर हळद, धणे जिरे पावडर आणि तिखट घालून घ्यायचं, मीठ घालून घ्यायचं आणि आपण इथे थोडा गूळ घालणार आहोत। गुळामुळे पालकाचा उग्रपणा कमी होतो। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला तांदळाच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून मिक्स करून एक उकळ आणून घ्यायची आणि त्यानंतर आपण इथे झाकण लावणार आहोत। असं केल्यामुळे झाकणावर ते पाणी पण येत नाही खिचडीचं आणि त्याचबरोबर खिचडी मोकळी सुद्धा होते। 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। कुकर थंड झाला आहे, उघडून बघूया। वा, मस्तपैकी मोकळी आणि मऊ अशी खिचडी तयार आहे। आता याच्यासाठी आपण थोडासा तडका करणार आहोत। त्यासाठी तेल घेतलं आहे, लसूण चिरलेला घातला आहे। लसूण छान आपण तळून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। एक मिरची घातलेली आहे आणि गॅस बंद करून तिखट घालणार आहोत। हे तेल आपण या खिचडीवर घालून सर्व करणार आहोत। मस्त अशी खिचडी आपली तयार आहे।